मंडळी, एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, सगळ्यांना माहीत असेल. तर ही म्हण प्रत्यक्षात यावी यासाठी आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरण्यासाठी आज आपण मस्त कुरकुरीत असे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. खरं तर हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व असतं. या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाची म्हणजेच विठ्ठलाची पूजा केली जाते आणि याच दिवशी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच जण उपवास करतात. वरतून छान कुरकुरीत आणि आतमधून अगदी मऊ असे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते आज आपण पाहतोय. तर नक्की या पद्धतीने करा, अजिबात तेलकट होत नाही. तर रेसिपी पाहण्या अगोदर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर या इथे मी साबुदाणा जो आहे तो भिजवून घेतला आहे. रात्रभर मी भिजत ठेवला होता. जर तुम्ही दिवसा करणार असाल तर एक 7 ते 8 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि असं त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. हे पाहू शकतो या पद्धतीने असे व्यवस्थित भिजले पाहिजे. तर भिजताना म्हणजे भिजत घालताना काय करायचं, स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरती 1 इंच पाणी घालायचं, म्हणजे छान भिजले जातात आणि जास्त पाणी पण राहत नाही त्यामध्ये. हे पाहू शकता या पद्धतीने भिजवून घ्यायचं तांदूळ. तर त्यामध्ये आता इथे मी हिरवी मिरची जी आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तर ती त्याच्यामध्ये घालायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. तर याच्यामध्ये आता 2 बटाटे उकडलेले मी घालणार आहे. तर बटाटे पण छान उकडून द्यायचे आणि असं हाताने मॅश करून घालायचं किंवा तुम्ही किसून पण घालू शकता. तर 2 बटाटे मी याच्यामध्ये कुस्करून घालते. आता यामध्ये आपल्याला काय करायचे, शेंगदाण्याचं कूट घालायचं 1 वाटी भरून. तर शेंगदाण्याचं कूट पण खूप जास्त बारीक नाही ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपण वडा खातो तेव्हा खूप छान लागतात दाताखाली. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही प्रमाण किती करताय त्यावर तुम्ही सगळे इंग्रेडियंट्स घेऊ शकता. तर मी लहानपणीचा किस्सा सांगणार आहे तुम्हाला रेसिपी चालू असताना, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर हे पाहू शकता या पद्धतीने आपलं तयार झालं पाहिजे. असे वडे बांधता आले पाहिजे आपल्याला. तर आपण आता थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावायचं, जेणेकरून ते चिकटणार नाही हाताला. आणि असं वड्याचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटा किंवा मोठा करू शकता. हे गोल करायचं आणि असं हाताने चपटं करून घ्यायचं. थोडंसं खूप जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त जाडसर नाही करायचं. छान असा फुगला गेला पाहिजे. आणि आपल्याला सोडा वगैरे काही घातलेलं नाही, त्यामुळे आपला तेलकट अजिबात होणार नाही. सोडा अजिबात घालायचं नाही, तरी पण छान फुगतात ते. तर या पद्धतीने आपण सगळे बांधून घेऊयात. खरं तर लहान असताना काय व्हायचं माहिती आहे का, अशी आषाढी एकादशी असली ना त्या दिवशी आई साबुदाणा खिचडी आणि उपवासाची आमटी, बटाटा, रताळा असं भरपूर खायला असायचं. म्हणजे त्या दिवशी मग काही त्या दिवशी आमची मज्जाच असायची. दिवसभर तेच खायचं आणि मग लहानपणापासूनच उपवास करायची सवय लागली आणि ती म्हण आम्हाला नक्की लागू पडायची. तुमच्या कोणाच्या बाबतीत असं झालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि तापलं की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी थोडंसं वड्याचं पीठ घातलं. तर ते छान म्हणजे काढलं मी बाजूला आता. आणि नंतर आपल्याला छान तेल खूप जास्त असं मस्त गरम झालेलं पाहिजे, जेणेकरून आपले वडे जे आहेत ते तेलकट होणार नाहीत. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची, म्हणजे फास्ट गॅसवरती तळून घ्यायचे. तर असं छानपैकी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी पण. तर छान असे क्रिस्पी होतात. फक्त काय करायचं, काळजी काय घ्यायची वडे करताना, आपलं तांदूळ जे आहे ते व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे. जास्त पाणी झालं नाही पाहिजे त्यामध्ये, त्याने पण तेलकट होऊ शकतात वडे. तर आपण दोन्ही साईडनी पण छानपैकी ते चांगलं डीप फ्राय करून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि छान असा कलर बदललेला आहे त्याचा. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे किती कुरकुरीत झालेत आणि आतमधून पण किती सॉफ्ट झालेत ते. तर या पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊयात. तर अजून एक टिप सांगते तुम्हाला की म्हणजे साबुदाणा भिजवताना तर भिजवायचं व्यवस्थित, पण काय करायचं, वडे तळताना आपण तेल जे आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे तेव्हा त्याने पण कधी कधी वडे तेलकट होतात जर नॉर्मल टेम्परेचर असेल तर. तर इथे आपले सगळे वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे किती क्रिस्पी झालेत ते. आणि वड्यांचा आकार पण छान आला आहे, मस्त असे टम्म फुगलेत. आणि याबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. तर ती कशी बनवायची, शेंगदाण्याची आमटी, उपवासाचा बटाटा, या भरपूर साऱ्या रेसिपीज मी उपवासाच्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते मी त्यांची लिंक, नक्की जाऊन पहा, खूप टेस्टी लागतात. तर मी तुम्हाला दाखवते आता किती क्रिस्पी झाले ते वरतून, पाहू शकता.
आणि आतमधून पण खूप छान असे सॉफ्ट झालेत ते पण मी तुम्हाला, आणि अजिबात तेलकट नाही झाले, पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता किती छान झालेत. आणि या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खूप म्हणजे खूप छान लागतात. तर तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता, पण त्याहीपेक्षा याच्याबरोबर खूप छान लागतं. आणि चटणी बनवायला ही अजिबात वेळ लागत नाही, 1 मिनिटात म्हटलं तरी तयार होते. तर मस्त आपण सर्व करूया. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि नक्की या एकादशीला ट्राय करा. कशी झाली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.